वेलकम फ्रेंड्स. आज आपण प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे चॅप्टर नंबर 2 आहे त्याचा एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. यामध्ये फर्स्ट एक क्वेश्चन आहे, गिव एक्झाम्पल्स ऑफ 3 प्लांट्स दॅट फर्स्ट इज स्पायनी फ्रूट्स. स्पायनी फ्रूट्स मीन्स ज्याच्यावर काटे असतात किंवा खडबडीत त्याचा पृष्ठभाग असतो त्याला आपण म्हणतो स्पायनी फ्रूट्स. त्याचे 3 एक्झाम्पल्स आहेत, जॅकफ्रूट, धतुरा अँड कॅस्टर. ओके, हे त्याचे 3 एक्झाम्पल झाले. देन स्पायनी स्टेम्स मीन्स ज्या स्टेमवर काटे असतात. कॅक्टस, ॲलोवेरा अँड सिल्क कॉटन ट्री. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्पायनी स्टेम. देन रेड फ्लावर्स, हिबिस्कस, रोज अँड पेटुनिया. These are the 3 examples of red flowers. Yellow flowers, marigold, yellow sana and sunflower. Leaves which close at night. ज्या झाडांची पानं रात्री बंद होतात. आमला, गुलमोहर अँड रेन ट्री. हे जे झाडं आहे त्यांची पानं रात्री बंद होत असतात. सिंगल सीडेड फ्रूट्स यांना आपण म्हणतो मोनोकोटिलिडनस सीड्स. Example, mango, berries and cashew. Then many seeded fruits, jackfruit, guava and watermelon. यांच्यामध्ये भरपूर साऱ्या बिया प्रेझेंट असतात. Then this one is the extra question. Name the following. And that first one is modified roots. Modified roots कोणते आहेत? That is aerial roots, stilt roots, runners and breathing roots. Then arrangement of leaves, alternate position, opposite arrangement, bold and spiral arrangement. Shape of the leaves, rounded, palmate, lanceolate and linear. हे जे आहेत पूर्ण आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगोदरच्या शिकलेलो आहे. Then parts of the stamen, anther and filament. And parts of carpel, stigma, style and ovary. These are the parts of carpel. All that we have to see in the structure of flower. The next question is, what are the similarities and differences between jawar and moong? जवार अँड मूग म्हणजे ज्वारी आणि मूग जे असतं दॅट इज त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि काय डिफरन्सेस आहे ते आपल्याला लिहायचं. तर सिमिलॅरिटीमध्ये काय लिहू आपण? बोथ आर फूड स्टफ्स. ठीक आहे, आपण त्यांचा खाण्यासाठी उपयोग करत असतो. दॅट्स वाय दीज आर द फूड स्टफ्स. देन व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन देम? जवार इज अ मोनोकॉटिलिडनस प्लांट. त्याचं जर का आपण झाडाचं बी बघतो आहे जवारच्या, दॅट इज अ मोनोकॉटिलिडनस प्लांट. आणि मूग काय आहे? मूग इज अ डायकॉटिलिडनस प्लांट. म्हणजे त्याचे 2 इक्वल पार्ट्समध्ये त्याचं सीड डिव्हाइड होऊ शकतं. जवार इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, तर मूगमध्ये प्रोटीन्स असतात. जवार ग्रेन्स आर सीन इन कोप्स. याचं एक असं कणीच लागलेलं असतं जवारचं. तेच मूग जे आहे त्याचे लेग्युम्स म्हणजे त्याच्या शेंगा असतात. तर नेक्स्ट इज अनियन अँड कोरिएंडर. काय दोघांमधला डिफरन्स ते बघायचं आहे आपल्याला. अनियन अँड कोरिएंडर म्हणजे काय होतं? अनियन म्हणजे कांदा आणि कोरिएंडर मीन्स सांबार. सिमिलॅरिटी, बोथ आर कन्झ्युम्ड इन द फॉर्म ऑफ सलाड. आपण सलाद म्हणून दोन्ही यूज करू शकतो. दे आर यूज्ड एज अ सप्लिमेंटरी फूड स्टफ्स इन कुकिंग अँड ऑल्सो फॉर गार्निशिंग. आपण कुकिंगमध्ये पण त्याचा उपयोग करतो आणि गार्निशिंग मीन्स डेकोरेट करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. जे फूड सलाड्स असतं त्याच्या डेकोरेशनसाठी सुद्धा या दोन्ही याचा उपयोग केला जातो. देन व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन दिस? अनियन इज अ मोनोकॉटिलिडनस प्लांट while coriander that is the dicotyledonous plants. Onion is a modified root. माहिती आपल्याला की कांदा जो आहे तो काय प्रकारचं ते रूट आहे. आणि कोरिएंडरचं काय आपण यूज करतो खाण्यासाठी? वी आर यूजिंग द लीव्ज ऑफ कोरिएंडर.
देन नेक्स्ट इज लीव्ज ऑफ बनाना अँड मँगो. आंब्याचे पानं आणि केळीचे पानं दोघांचाही यूज कशामध्ये होतो आहे, त्याचं रिलिजियस इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे जेव्हा आपल्या घरी कोणता प्रोग्राम असेल किंवा दिवाळी वगैरे असेल त्यावेळी आपण जे आंब्याचे पानं असतं त्याचं तोरण आपल्या घरी आपण लावत असतो, म्हणून त्याला रिलिजियस इम्पॉर्टन्स आहे असं आपण म्हणतो. आणि तसंच बनाना लीफ जे आहे ते बनाना लीफ बरेच वेळा आपण पूजेसाठी वापरलं जातं. आपण बघतो की त्याचे केळीचे असे खांब मिळतात छोटे, त्याचा उपयोग आपण पूजेसाठी करत असतो. म्हणून काय आहे, हे दोन्ही लीव्स जे आहेत दीज आर हॅविंग रिलिजियस इम्पॉर्टन्स अँड स्केअर्ड. डिफरन्स, बनानामध्ये आपल्याला कोणतं व्हेनेशन दिसतं, बनाना लीफ शोज अस अ पॅरलल व्हेनेशन अँड मँगो लीफ हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. मँगो लीफमध्ये कोणतं दिसते आपल्याला, रेटिक्युलेट व्हेनेशन तिथे आपल्याला दिसत असतं. देन नेक्स्ट इज कोकोनट ट्री अँड जवार स्टॉक प्लांट. नारळाचं झाड आणि जे ज्वारीचं झाड असतं त्याला आपण म्हणतो जवार स्टॉक प्लांट. सिमिलॅरिटी, बोथ आर मोनोकॉटिलिडनस प्लांट्स दॅट एल्ड फूड स्टफ्स. हे दोन्ही काय आहे, मोनोकॉटिलिडनस प्लांट्स आहे आणि दोघांचाही उपयोग आपण जेवणामध्ये करत असतो. डिफरन्सेस, कोकोनट प्लांट इज स्ट्रॉंग अँड व्हेरी टॉल. काय असतं, नारळाचं झाड जे असतं ते स्ट्रॉंग असतं आणि उंच पण असतं. ते जर का आपण जवार प्लांट बघतो आहे दॅट इज ड्वार्फ अँड वीक, छोटं असतं आणि ते वीकसुद्धा असतं. कोकोनट प्लांट इज पेरिनियल. पेरिनियल मीन्स त्याला वर्षभर फळं येत असतात किंवा नारळाला त्याला लागत असतात. पण जवार प्लांटमध्ये काय होतं, एकदा जर का आपण त्याचं क्रॉप घेतलं तर त्यानंतर ते झाड मरून जातं, परत आपल्याला दुसरं त्याचं बी पेरावं लागतं. हे वर्षभरात आपण त्याचं वेगवेगळ्या अशा प्रकारे प्रोडक्शन घेऊ शकतो. कोकोनट ट्रीज हॅज ॲडव्हेंटेशियस रूट. माहिती आहे सगळ्यांना ॲडव्हेंटेशियस, व्हॉट इज इन बाय ॲडव्हेंटेशियस रूट्स. आणि जवारला काय आहे, जवार हॅज ॲडव्हेंटेशियस अँड द स्टील्ड रूट्स फॉर ॲडिशनल सपोर्ट. त्याला बाहेरून पण रूट्स असतात ॲडिशनल सपोर्टसाठी. The next question is describe the function of various parts of plant. Various parts of plants मध्ये काय करायचं आहे आपल्याला, पहिलं फंक्शन आपण बघणार आहोत रूट्सचं. रूट्सचं काय इम्पॉर्टन्स असतं, रूट्समध्ये कशासाठी उपयोग होतो रूट्सचा, रूट्स हेल्प्स टू ॲब्झॉर्ब द वॉटर. ठीक आहे, आपल्याला काय होतं, झाडाचे रूट्स काय करत असतात, ते पाणी शोषून घेण्याचं काम करत असतात आणि पाण्याबरोबरच ते मिनरल्ससुद्धा ॲब्सॉर्ब करत असतात. तसंच दे आर सपोर्टिंग टू द प्लांट, अँकरिंग अँड सपोर्टिंग, म्हणजे त्याला फर्निश व्हायसाठी आणि सपोर्ट करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि काही रूट्स असे असतात जे आपण फूड म्हणून उपयोग त्याचा करत असतो. जसं रॅडिश झालं, कॅरट आहे, अनियन, दीज आर द रूट्स ज्याचा आपण उपयोग ॲज अ फूड मटेरियल म्हणून करत असतो. देन नेक्स्ट इज स्टेम. टू होल्ड ऑल द ब्रांचेस ऑफ द प्लांट. झाडाच्या सगळ्या फांद्या कुठून निघालेल्या असतात, त्या स्टेमपासून निघालेल्या असतात. काही प्लांट्सचे जे स्टेम असतात, जसं कॅक्टसचं एक्झाम्पल आपण घेतलं तर त्यामध्ये फोटोसिंथेसिसचं जे फंक्शन आहे दॅट इज डन बाय दिस stems. Then it is also useful to transport water, minerals from roots to leaves and the prepared food from leaves to other parts of the plants. ठीक आहे, हे झाडांच्या मुळांनी जे पाणी आणि मिनरल्स जमा केलेले आहेत किंवा शोषलेले आहेत, ॲब्झॉर्ब केलेले आहेत, ते झाडाच्या पानांपर्यंत पोहोचवणे आणि तसंच झाडांच्या पानांनी जे अन्न तयार केलेलं आहे ते परत झाडांच्या वेगवेगळ्या पार्ट्सपर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्टेम करत असतात. त्यामध्ये जे झायलम आणि फ्लोएम असतात त्याचं ते हे पोहोचवण्याचं काम करत असतात. मॉडिफाईड स्टेम परफॉर्म फंक्शन सच ॲज फूड स्टोरेज, सपोर्ट एक्सेट्रा. अन्न साठवून ठेवणे
आणि झाडाला सपोर्ट करण्याचं कामसुद्धा हे झाडं करत असतात. देन लीव्स, प्रोडक्शन ऑफ फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. झाडांसाठी अन्न तयार करणे, त्याचं फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरीड आउट करण्याचं काम लीव्स करत असतात. ट्रान्सपिरेशन, दॅट इज द जे काही एक्सेस वॉटर असेल ते बाहेर काढण्याचं कामसुद्धा हे लीव्स करत असतात. मॉडिफाईड लीव्स परफॉर्म ॲडिशनल फंक्शन सच ॲज रिप्रोडक्शन, फूड स्टोरेज, सपोर्ट एक्सेट्रा. ही कामंसुद्धा मॉडिफाईड लीव्सद्वारे केले जातात. देन नेक्स्ट इज फ्लावर. फ्लावर आपल्याला माहिती आहे अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. कशासाठी यूज होतो? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट अँड कॅरीड आउट द रिप्रोडक्शन प्रोसेस. देन फ्रूट्स, प्रोटेक्शन ऑफ सीड्स. कारण की सीड्स काय ते त्या सीड्सपासून आपण नवीन प्लांट तयार करू शकतो, म्हणून त्यांना प्रोटेक्ट करण्याची गरज असते. तर फ्रूट्स जे असतात ते सीड्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. आणि त्याचबरोबर फूड मटेरियल स्टोअर करून ठेवण्यासाठी सुद्धा या फ्रूट्सचा उपयोग होतात. द नेक्स्ट क्वेश्चन इज सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन्ड बिलो. फाइंड अ लीफ करस्पॉन्डिंग टू ईच प्रॉपर्टी अँड डिस्क्राईब दोज प्लांट्स. ठीक आहे, एक प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला कोणत्या झाडाचं ते पान असेल ते ओळखायचं आहे आणि त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत. फर्स्ट इज लीव्स विथ स्मूथ सरफेस. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, ज्याचा सरफेस, ज्या लीव्सचा सरफेस अगदी प्लेन असतो, मऊ असतो, दॅट इज अ स्मूथ सरफेस. एक्झाम्पल इज बनाना लीफ. आता बनाना प्लांटचा आपल्याला इम्पॉर्टन्स माहिती आहे. कशासाठी यूज करतात बनाना लीव्स? जसं ते पूजेसाठी यूज करतात तसंच ते जेवणासाठी सुद्धा यूज करतात. जसं आपण पत्रावळी यूज करतो तसंच केळाचं पानसुद्धा जेवण घेण्यासाठी यूजफुल असतं. दे आर यूज्ड ॲज अ फीडिंग प्लेट्स. इट्स कंपोज्ड ऑफ पेटिओल्स अँड अ लॅमिना. पेटिओल म्हणजे काय असतं? झाडाची पानाची दांडी, दॅट इज पेटिओल. अँड लॅमिना मीन्स इंटरनल वेन्स जे आहेत, दॅट आर द लॅमिना. द बेस ऑफ द पेटिओल विडन्स टू फॉर्म अ शेप. ज्याचं जे पेटिओल आहे ते काय ते झाडाच्या स्टेम भोवती गुंडाळल्या गेलेलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला तिथे सपोर्ट मिळतो त्या प्लांटच्या लीफला. द बेस ऑफ द पेटिओल विडन्स टू फॉर्म अ sheath. The tightly packed sheath make up the pseudostem which support the plant. Each pseudostem normally produces a केलफूल, banana heart ज्याला आपण म्हणतो त्याला केलफूल असं म्हणतात, that grows into the banana. मग त्याच केलफूलपासून केळ त्याला झाडाला लागायला सुरुवात होते. Then second is leaves with rough surfaces. रफ सरफेस म्हणजे काय? ज्याच्या पानावर आपण हात फिरवतो आपल्याला त्याचा रफनेस जाणवतो, दॅट इज द लीव्स विथ रफ सरफेस. त्याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण पारिजातका लीफ. पारिजातकाचं जे झाड असतं, बऱ्याच जणांकडे पारिजातकाचं झाड असेल किंवा बघितलं पण असेल तुम्ही आजूबाजूला कुठे. त्याचे पानं जर का आपण बघितले तर त्याचे पानं आपल्याला एका बाजूने रफ असलेले जाणवतात. पारिजातका ट्रीज हॅज रफ लीव्स. दीज फ्लावर्स ब्लूम्स ॲट नाईट. त्याचे फुलं कधी लागतात? रात्रीला ते फुलं उगवतात. आणि जर का आपण ते सकाळी बघत आहोत तर त्या फुलांचा खूप सडा अगदी झाडाखाली पडलेला असतो. द रफ लीव्ज ऑफ दिस ट्री आर एक्स्ट्रीमली मेडिसिनल. या पानांचा मेडिकली जर का आपण बघतो एक औषध म्हणून याचा उपयोग, खूप चांगला उपयोग होतो. मेनी आयुर्वेदिक अँड होमिओपॅथिक ड्रग्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम दीज लीव्ज. आयुर्वेदामध्ये आणि होमिओपॅथीमध्ये त्याच्यापासून खूप सारे औषधं बनवलेले असतात. आणि आपण इंग्लिशमध्ये या झाडाला ट्री ऑफ सॉरो असं म्हणतो, दुःखाचं झाड. कारण काय की जेव्हा सनलाईट येतो तेव्हा लवकरच याचे फुलं जे असतात ते चिमून जातात किंवा ते ड्राय होऊन जातात बिकॉज ऑफ द सनलाईट. म्हणून याला आपण ट्रीज ऑफ सॉरो असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि रात्री जर काही फुलं उगवले तर सकाळी आपण बघितलं त्याचा खूप सारा फुलांचा सडा आपल्याला पडलेला दिसतो. म्हणजे झाडावर ते उमलल्यानंतर जास्त वेळ राहू शकत नाही. द
देन फ्लेशी लीव्ह. फ्लेशी लीव्ह म्हणजे असं थोडं त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं असे जे पानं असतात त्याला आपण म्हणतो फ्लेशी लीव्ह. त्याचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे वॉटर हायसिंथ. आता हे वॉटर हायसिंथ कसे असतात, त्याचे लीव्स जे आहेत ते फ्लेशी असतात. इट इज अ सबमर्ज्ड प्लांट. सबमर्ज्ड प्लांट मीन्स काही याचा पार्ट जो असतो तो पाण्यामध्ये डुबलेला असतो. आणि याचं स्टेम जे आहे ते स्वॉलो म्हणजे असं जाडसर असतं की ज्याला आपण दाबलं तर ते इथून पाणी बाहेर येतं. स्वॉलो असतो आणि ग्रीन कलरचं असतं. प्लांट ग्रो व्हेरी रॅपिडली. याची ग्रोथ खूप जास्त प्रमाणात होते. आणि तसंच युट्रॉफिकेशन प्रोसेस जी असते किंवा डिप्लेट्स द ऑक्सिजन इन वॉटर बॉडी. ॲक्च्युली व्हॉट मीन बाय युट्रॉफिकेशन, या प्लांट्सची काय होत असते, ग्रोथ खूप फास्ट होते. त्यामुळे वॉटरमध्ये जे ऑक्सिजन असतं दॅट ऑक्सिजन लेवल गेट्स डिक्रीजेस. आणि म्हणून मग जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत जे डिझॉल्व ऑक्सिजन घेत असतात त्यांना इझिली ऑक्सिजन अवेलेबल होत नाही. त्या प्रोसेसला आपण म्हणतो युट्रॉफिकेशन. तर हे जे वॉटर हायसिंथ आहे हे युट्रॉफिकेशन प्रोसेस कॅरीड आउट करत असतात. पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण ते कमी करतात. देन स्पाइन्स ऑन लीफ, जे काय तर झाडांवर इथे झाडांच्या पानावर काटे असतात. जसं केवड्याचं झाड बरोबर का आपण बघितलं त्याच्या झाडांच्या पानाला काटे असतात. त्याला आपण आपल्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो पॅन्डनस लीफ. द लीफ ब्लेड और लॅमिना ऑफ पॅन्डनस बिअर्स अ स्पाइन्स. त्याच्या लीफ ब्लेड किंवा लॅमिनाचे तिथे त्याचे स्पाइन्स असतात. द लीव्स फॉर्म अ क्राऊन लाईक स्ट्रक्चर ॲट द टॉप ऑफ द ट्री. क्राऊन म्हणजे जसं मुकुट असतो तशा प्रकारचे याचे लीव्स जे आहेत ते पसरलेले असतात. दीज लीव्स आर फ्रॅग्रंट अँड यूज टू मेक परफ्यूम. परफ्यूम बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. दे आर ऑल्सो यूज्ड फॉर द डेकोरेशन. डेकोरेशनसाठी सुद्धा या पानांचा उपयोग केला जातो. Then these filling the blanks are not given in your exercise portion. These are also the extra. The part that grows from inside the seed towards the soil is called radicle. काय म्हणतो आपण, ज्या प्लांटची सीड आपण ग्रो करतो आहे त्याचे दोन पार्ट्स येतात, रॅडिकल आणि प्लिमले. इथे यांनी काय म्हटलं आहे, जी सॉईलकडे जाते आहे दॅट इज द रॅडिकल विच आर दॅन कन्वर्टेड इन टू द रूट्स. आणि वरचा पार्ट कोणता असतो, दॅट इज द प्लिम्युले, जो झाडाच्या वरच्या स्टेममध्ये नंतर कन्वर्ट होत असतो. देन नेक्स्ट इज फिल इन द ब्लँक आर द हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप. काय असतात, छोटे छोटे जे हेअर्स असतात त्याला आपण काय म्हणतो, दीज आर द रूट हेअर्स. देन मोनोकॉटिलिडनस प्लांट्स हॅव, कसे रूट्स असतात त्यांचे, दे आर हॅविंग अ fibrous roots. The part of the stem between two node is called an, दोन नोड मधला जो पार्ट असतो स्टेमचा आपण त्याला काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज अन इंटरनोड. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड, जो स्प्रेड झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, लीफ ब्लेड. while its tip is called the leaf apex. त्याचं टिप जे असतं त्याला आपण म्हणतो लीफ अपेक्स. इन द बड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक वॉल और कॅलिक्स. ठीक आहे, ज्याला आपण पेटल्सनं जे कव्हर केलेलं असतं जेव्हा बड कंडिशन म्हणजे कळीच्या कंडिशनमध्ये असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, दिस इज कॉल्ड ॲज अ कॅलिक्स.